The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि मनोपुब्बंगमा धम्मा मनोसिट्ठा मनोमया मनसाचे पदुठेन भासते वा करोति वा ततो नं दुःखमन्वेति चक्रं वहतो पदम् मनोपुब्बंगमा धम्मा मनोसिट्ठा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासति वा करोति वा ततो नं सुखमन्वेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार वंदन करतो। ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या संपूर्ण धम्मक्रांतीमध्ये जीवनाला समर्पित करून आज या मंगलमय दिनी हिंगोली शहरातील श्रद्धावान धम्म उपासिका गयाई मोरे यांच्या परिवारामध्ये त्यांच्या निवासस्थानी कालकथित बाबा मोरे बाबा यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या पुण्यस्मरणार्थ आज आपण पूजनीय भिक्खू संघाला बोलावून निमंत्रित करून चीवर आदी दान देऊन महान असे पुण्य संपादन करीत आहात। या मंगलमय प्रसंगी ज्यांच्या माध्यमातून आम्ही इथे उपस्थित आहोत असे आमचे धम्मबंधू आणि विपස්සनाचार्य असलेले पूजनीय भिक्खू ज्यांनी आता सुंदर अशी आपणास धम्मदेशना देऊन उपकृत केले असे भिक्खू पन्यारत्नजी थेरो, त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आम्ही इथे निमंत्रित आहोत असे आमचे धम्मबंधू पूजनीय भिक्खू धम्मशीलजी थेरो ज्यांनी अत्यंत सुंदर अशी प्रारंभी आपणास धम्मदेशना दिली। या मोरे परिवारातील सर्वच श्रद्धावान धम्म उपासक उपासिका हिंगोलीच्या विविध वस्त्यांमधून धम्मदेशना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धा बुद्धिशील संपन्न उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 26 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा उपदेशिलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे। पूज्य भंतेजींनी आम्हाला आईबद्दल परिवाराबद्दल परिवाराच्या श्रद्धेबद्दल सांगितलं आणि आम्हालाही असं नको असं म्हणण्याची इच्छा निर्माण झाली नाही। बऱ्याचदा असं होते की ठरलेलं शेड्यूल असते, जसं कोणतं येडूद त्या येडूद गावी धम्म परिषद आहे
आणि तेथील लोकांची बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच वर्षांपासूनची इच्छा होती की आमची धम्मदेसना परिषदेत व्हावी. भंतेजींनी पुन्हा पुन्हा धम्मशील भंतेजींनी आमच्याशी संपर्क साधला आणि यावर्षी तशा प्रकारची वेळ आम्ही त्यांना दिली. परंतु वेळातून वेळ आमच्या धम्मशील भंतेजींनी आमची घेतली आणि त्यांनी आग्रह केला, विनंती केली आईंच्या वतीने की आपल्या मोरे आई आहेत, त्यांची फार इच्छा आहे, मला वाटतं 1-2 वर्षांपासूनची इच्छा आहे की भंतेजी त्यांच्या निवासस्थानी आले पाहिजे आणि त्यांना आशीर्वाद मंगलमैत्री त्यांचं दानपुण्य स्वीकारलं पाहिजे. अशा प्रकारची आईची इच्छा होती आणि त्यानुसार आम्ही इथे आज आलो. भंतेजींनी येताना सांगितलं, आई कर्करोग ग्रस्त आहेत, पण आईच्या चेहऱ्याकडे तुम्ही जर आता पाहाल तर बघा असं यत्किंचितही वाटणार नाही की त्या दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत. अत्यंत प्रसन्न मुद्रा आहे. भगवान म्हणाले दुःख आजारपण सुख दुःख चढ उतार जीवनाचे प्रत्येकाच्या वाट्याला आहेत, परंतु असे दुर्धर आजार होऊन देखील मनाने खंबीर राहणं, हिम्मतबाज राहणं आणि त्यातही ही हिम्मत प्राप्त करण्यासाठी निर्माण करण्यासाठी बुद्ध धम्म संघाची कास धरणे आणि ती श्रद्धा आपल्यामध्ये उत्तरोत्तर वृद्धिंगत करत राहणे आणि दान पुण्य करणे, सील पालन करणे, ध्यान करणे, मंगलमैत्री करणे आणि त्यासाठी भंतेजींची धम्मदेशना श्रवण करणे, हे महान अशी प्रवृत्ती मनोप्रवृत्ती आईंच्यामध्ये आहे. आणि हे आईंचंच पुण्य आहे की त्यांच्या परिवाराला सुद्धा पुन्हा पुन्हा अनेक भंतेजींचं दर्शन होते. तेव्हा सर्वप्रथम आईंसाठी मी विशेष मंगलमैत्री व्यक्त करतो आणि तुमच्या आईसाठी मंगलमैत्री व्यक्त करतो. बघा जीवन छोटंसंच आहे, जीवन छोटंसंच आहे. तुम्ही वर्तमानपत्र TV न्यूज वगैरे वाचत असाल पाहत असाल तर कितीतरी अशा घटना रोज घडतात. रोज कुणाचा कशाने मृत्यू झाला, कुणाचा कुठे मृत्यू झाला, कुणाचं काय झालं ना कुणाचं काय झालं. रोडवर कोणी मरते तर कोणी अंगणातच मरते तर कोणी दवाखान्याच्या दारात मरते तर कोणी दवाखान्यात पहिल्याच दिवशी तर कोणी महिन्याने मरते तर कोणी कसं कसं जाते. कुणाला कॅन्सर तर कुणाला अजून कोणकोणते आजार होतात. कुणाला फक्त तापच येण्याचं निमित्त होते तर कुणाला ठसका लागण्याचंच निमित्त होते आणि त्यातही लोक जातात. हेच लागल्याचं निमित्त होतात आणि लोक मरतात का नाही. आईच्या गर्भात असलेले बाळही मरू शकतात, जन्मलेलं बाळही मरू शकते, रांगणारं बाळ मरू शकते. किसा गौतमीच्या बाळासारखं अगदी भर तारुण्यात मृत्यू येऊ शकतो. मुलाला कुणालाही लग्न झाल्याच्या अगोदर किंवा लग्न झाल्याच्या नंतरही मृत्यू येऊ शकतो. लेकरं बाळ होण्याच्या अगोदरही, लेकरं बाळ झाल्यानंतरही, मध्यवयस्क असल्यानंतरही, म्हातारपण आल्यानंतरही आणि 100वा वाढदिवस केला तरी मरण मात्र येते का नाही. बाबा मुख्यच बसतात लोक. मरणाची गोष्ट केली की मुख्यच बसतात लोक. भगवान बुद्धाची वाणी बघा खोटी ठरत नाही. आपले भगवान सम्यक संबुद्ध 2600 वर्षांपूर्वी होऊन गेले का नाही. आपल्या भगवंताला किती आयुष्य लाभलं, 80 वर्षांचं. भगवंताच्या काळामध्ये आयुर्मान होतं बघा 150 वर्षांचं. किती, 150 वर्षांचं. आता 60 वर्षाचं आयुर्मान सध्या सुरू आहे. किती, सरासरी 60 वर्षांचं. हे तरी बापा जगू लागले. आपलं काही खरं नाही. आमचंही बी करणं आपलंही बी काहीच खरं नाही. म्हणजे मी म्हणतो म्हणून नाही बापा, खरंच खरं नाही. तुम्ही बघा लहान लहान लेकरांना अटॅक येऊ लागले, तरुणपणात अटॅक येऊ लागले आणि कोरोनाच्या लसा घेतल्यावर तर बापा लयच अटॅक वाढले. माहिती तुम्हाला कितीतरी आजारानं लोक ग्रस्त आहेत. कोणाला काय काय होते, कोणाला पॅरालिसिस होते. आपल्या भंतीला पण पॅरालिसिस झाला होता. पण प्रचंड दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर आणि बुद्ध धम्म संघावर असलेल्या श्रद्धेच्या जोरावर, कुशल कर्म पुण्य कर्मावरती विश्वास असलेल्याच्या जोरावरती आणि त्यांनी त्या आजारातून मुक्त झाले बघा. विपස්සनेच्या जोरावर, ध्यानाच्या जोरावर. आमचे पय्यारत्न भंतेजी आज लोकांना उभ्या महाराष्ट्रामध्ये ध्यान शिकवतात. विपස්සनाचार्य आहेत बघा. भंतेजीसाठी सुद्धा साधुकार द्या. मरणाच्या दाढेतून परत आले. आम्ही यांना पाहिलं बघा. मरणाच्या दाढेतून परत येणं समजतं ना तुम्हाला. डॉक्टर म्हणे यांची काय गॅरंटी नाही म्हणे. आता आम्ही बघितलं तेव्हा दवाखान्यामध्ये यांची बिलकुल गॅरंटी नव्हती. डॉक्टरनं दिली नव्हती गॅरंटी. पण आज बघा भंतेजी आहेत. तर हे पुण्यकर्म कुशल कर्म आहे. म्हणून आईचा पण चेहरा तुम्हाला जे म्हणतोय की कर्करोग जरी असेल तर प्रसन्न आहे. आईना प्रवचन ऐकू मानसिकता अशी ठरवली की आज जरी मृत्यू आला तर तो आनंदाने स्वीकारला पाहिजे. आणि भगवान म्हणाले जीवनात हेच जमलं पाहिजे. नाही तर बापा इकडं मृत्यू वरते आणि इकडं म्हणते थोडंसं थांबा लग्न होऊ द्या म्हणते पोरीचं.
नाही का, अजून एक घर बांधू द्या म्हणते, ते नोकरी लागली की झालं म्हणते, एकदा नातीचं लग्न होऊ द्या म्हणते, पोराचं झालंय, पोरीचं झालंय, त्यांच्या पोराचं झालंय, पण तुझं एकदा लग्न पाहिलं की झालं म्हणते. असं म्हणता म्हणता जगूच द्या म्हणते, किती काही काही होऊ दे. आई त्याला अपवाद आहे. आई म्हणते बापा आता आहे मरण आलं तर काही हरकत नाही. म्हणून मग तुम्हाला सांगेल की भगवंताची वाणी आहे. भगवान म्हणाले हे जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्तीने 5 गोष्टी कायम स्मरणात ठेवल्या पाहिजे. काय म्हणाले भगवान? जीवनाचे चढ उतार प्रत्येकाच्या वाट्याला आहे, सुख दुःख प्रत्येकाच्या वाट्याला आहे. तुमच्याच आहे असं नाही, आमच्याही वाट्याला आहे असं कोणी नाही. बुद्धाला आणि अर्हताला जर सोडलं तर इथे दुःख कुणाच्या वाट्याला नाही असं कोणीच म्हणू शकत नाही. लोकांच्या लय माड्या असतील, श्रीमंती असेल, नोकरी असेल, सौंदर्य असेल, धर्मगुरू असतील किंवा अजून काय काय असेल, दुःख प्रत्येकाच्या वाट्याला आहे. फक्त दुःखाचा प्रकार आणि दुःखाचं प्रमाण कमी जास्त आहे. आता तुमचे चेहरे पहा, तुमच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर कोणाचा चेहरा असा न्यूट्रल आहे आणि कोणाचा चेहरा प्रसन्न आहे. आता गाठोड आहे ना प्रत्येकाच्या डोक्यावर बापा, कोणाचं छोटं कोणाचं मोठं, फरक एवढाच आहे फक्त कोणाला पोरीचं गाठोडे घेतलंय, कोण पोराचं गाठोडं घेतलंय, कोण सुनाचं तर कोण सासूचं गाठोडं घेतलंय, कोण नवऱ्याचं तर कोण बायकोचं गाठोडं घेतलंय, तर कोण शेजाऱ्याचं गाठोडं घेतलंय, तर कोणतं गाठोडं घेतलंय. गाठोडं घेऊनच लोक इकडं तिकडं आणि त्याच मूडमध्ये मग. आणि त्यामुळे भगवान म्हणाले की 5 गोष्टी स्मरणात ठेवाव्यात. कोणत्या 5 गोष्टी म्हणाले माहिती आहे भगवान तुम्हाला? मरण प्रत्येकाला आहे. 5 गोष्टीपैकी पहिली गोष्ट सांगितली भगवंताने. भगवान म्हणाले आपण म्हातारे होणार आहोत हे स्मरणात ठेवा. प्रत्येकाने, तरुण असणाऱ्यांनी आणि लहान असणाऱ्यांनी कायम ही गोष्ट लक्षात ठेवावी की आपणही म्हातारे होणार आहोत. मग आपल्या आईकडे पाहून, आपल्या वडिलांकडे पाहून, आपल्या सासूकडे पाहून, आपल्या सासऱ्यांकडे पाहून किंवा इतर कोणत्या म्हाताऱ्या लोकांकडे पाहून जर आपण नाकाला पदर लावत असेल किंवा आपण छी थू करत असेल, वाकडं तोंड करत असेल, नाक वाकडं करत असेल, तर एक दिवस असा येते आपलं खरोखरच नाकही वाकडं होते आणि तोंडही वाकडं होते आणि लाळही गळते, अश्रूही गळतात आणि मग तिथं काही कामाला येत नाही. म्हातारपण प्रत्येकाला आहे. कोण चुकेल काय? फक्त जे अगोदर गेले ते गेले, पण नैसर्गिकरित्या जर पाहिलं तर म्हातारपण प्रत्येकाला आहे. दात प्रत्येकाचे पडणार म्हणजे पडणार. कोणतं कोलगेट वापरा, पेप्सोडेंट वापरा का आयुर्वेदिक वापरा का कोणतंही काय काय वापरा, एक ठराविक वेळ आला की दात पडणार. एक कानाला किती मळ काढू काढू परेशान व्हा तुम्ही, एक वेळ येते म्हातारपणाची की बहिरेपण येणार म्हणजे येणार. बरोबर का नाही? हे डोळे किती कसे चांगले चांगले ठेवा, म्हणजे याचा अर्थ असा नाही बापा याला चांगलं ठेवू नका, जपू नका. बिलकुल जपलं पाहिजे, चांगलं ठेवलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. पण नैसर्गिक नियम असा आहे. भगवान म्हणाले की म्हातारपण येणार, हे डोळे कमजोर होणार. याला तर पॉलिश लावू लावू लय लोक परेशान, काळ्याचे पांढरे, पांढऱ्याचे पिवळे, मेहंदी लावू लावू कोणी परेशान, ते भुरकट झाले सगळे बघा. आणि पुन्हा काही दिवस मेहंदी लावायची सोडून दिली, पॉलिश लावायची सोडून दिली की ते अजून पांढरं शिपत दिसते बघा. हे सगळं काही काही लोकांचं दाढी पांढरी होते, हे पांढरं होते, सारं पांढरंच पांढरं होते. आणि म्हणून भगवान म्हणाले म्हातारपण आलं की सगळं काही शरीर जीर्ण होते. याच्या सुरकुत्या पडतात, याच्यावर सुरकुत्या पडतात, दिसत नाही, डगडग डगडग अशी मान अशी हालत राहते बघा. ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी तरुण असणाऱ्यांनी की ज्यांना सौंदर्याचा अहंकार आहे की माझ्यासारखं कोणीच नाही, माझ्यासारखं कोणीच नाही. सोयरिकीमध्ये तुम्ही म्हणता बघा नाही का, माझ्या पोरगीसारखी कोणाची पोरगीच नाही आणि आमच्या पोरासारखा कोणाचा पोरगाच नाही आणि हिरोच आहे आणि हिरोईनच आहे. आणि पहा बरं जरा हिरोईन हिरोईन म्हातारी होते का नाही, म्हातारी होता का नाही, होतात का नाही, होत नाहीत का? लय मेकअप लावतात म्हणून का म्हातारी होत नाहीत का? कायचं काय आलं, सगळ्यांना म्हातारपण आहे. हे तात्पुरत्या स्वरूपातल्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून पहिली गोष्ट लक्षात ठेवावी की म्हातारपण आपल्या वाट्याला येते आणि येणार. दुसरी गोष्ट सांगितली भगवंताने स्मरणात ठेवण्यासाठी, ती म्हणते आजारपण. आजारपण कोणाला नाही? आता एवढे जण तुम्ही इथे बसला, कोणाला आजार नाही असं कोणीच म्हणू शकत नाही की मला आजार नाही. कुणाचं अर्ध डोकं तरी दुखते, कुणाचा डोळा, कुणाचा कान, कुणाची मान, कुणाची कंबर, कुणाचा गुडघा, तर कुणाचं पोट, तर कुणाचं काय काय विचारूच नका. दवाखान्यात पाहता फक्त जाऊन कधी आपण आपल्याच पेशंटला पाहायला जाता. तुम्ही तर बापा कधी कधी गेले तर कधी इच्छा नसताना कधी जावं लागते. कोणीतरी आजारी आहे आणि आपलेच लोक राहतात का फक्त तिथे? नातेवाईक कितीतरी लोक असतात. तुमच्याकडे सरकारी दवाखाना असेल कुठे जवळपास तर बघा तुम्ही, प्रचंड लोक असतात असे हतबल झालेले.
पैसा नाही, बरं होत नाही, डॉक्टरचा गुण येत नाही. किती लोक रडत राहतात, परेशान असतात, त्रस्त असतात. प्रत्येकाला ज्याचा त्याचा आजार फार त्रासदायक ठरत असतो. डोकं दुखणारा म्हणते दुसरं काही झालं असतं तर बरं झालं असतं, डोकं नसतं दुखलं पाहिजे. कान कोणाचा ठणकते, त्रास देते, ते म्हणते बाकी काही झालं असतं तर बरं झालं असतं, म्हणजे कान ठणकला नव्हता पाहिजे होता. पोट जास्त दुखतं, ते म्हणते बाकी काही झालं असतं चाललं असतं, पोट तेवढं नव्हतं दुखायला पाहिजे होतं म्हणते. किडनी खराब झाली, ते म्हणते बाकी काहीच खराब झालं असतं तर चाललं असतं, किडनी नव्हती खराब झाली. काही विचारा तुम्ही, आतड्याचं बिघडू द्या, कानाचं बिघडू द्या, जिभेचं बिघडू द्या, दाताचं बिघडू द्या. का तर आपलं आजार पण आपल्याला दुःखदायी आहे आणि आपण दुःखालाच पाहणारी असतो. आपण सुखाला थोडी पाहतो. सुखात लोक नाचतात आणि दुःख आलं की रडत बसतात. लोकांचं काय पाहायचं सांगितलं तर लोक म्हणतात बापा त्याने काय घर बांधलं, 2 नंबरचे पैसे आणले आणि त्यांच्या पोरीचं आसन, त्यांचं पोरगं तसन, हे ते, त्यांची सून लय चांगली, त्यांची सासू लय. दुसऱ्याचं लय चांगलं दिसते हो काही बाबतीमध्ये, आपलं बरोबर दिसत नाही. का तर दुसऱ्याचं सुख पाहण्याची सवय झाली, दुसऱ्याचं दुःख कुठं पाहता. दुःख आपलंच फक्त पाहतात लोक, पाहतात का नाही. सुख, लोकांचं सुख पाहतात आणि आपलं दुःख पाखडतात. असं आम्ही लय दुःखी, आम्ही लय दुःखी. भगवान म्हणाले कोण असं आहे की जे दुःखी नाही. फक्त मी नेहमी सांगतो कोणाची झाकलेली आणि कोणाची उघडी, फरक एवढाच आहे. आणि त्यामुळे दुसरी गोष्ट स्मरणात ठेवा की आपण आजार पडू शकतो, आजार पण होऊ शकते, आपल्याला कोणताही आजार होऊ शकते. आणि त्यामुळे असं अहंकारात जाता कामा नये की माझ्यासारखं तर कोणीच नाही किंवा मला हा आजार होतच नाही. अहो काही सांगता येत नाही कोणाला कोणता आजार होईल, ते सांगता येते. लोक म्हणतात ना धडधाकट होते म्हणतात आणि गेले. कधी कधी अशा घटना घडतात ना, व्यवस्थित होते म्हणतात, हो कालच तर पाहिलं, कालच तर भेटलो, कालच तर बोललो असे म्हणतात. कधी कधी अशा घटना घडतात आणि गेले. म्हणजे काही नाही झालं तरी एका क्षणाचा आजार होते, मरतो आपण, असं काही नाही. आणि त्यामुळे दुसरी गोष्ट स्मरणात ठेवावी कायम की आपण मरणधर्मी आहोत, आजारी पडणारे आहोत. तिसरी गोष्ट आहे मरण आपल्या वाट्याला येऊ शकते, ही कायम लक्षात ठेवा. आणि मरण केव्हाही येऊ शकते. असं काही नाही की आजारीच लोक मरू शकतात. असं आहे का गणित की आजारीच लोक मरतात म्हणून. त्या समृद्धीला ॲक्सिडेंट झाले, आता एक झाला, त्याच्या अगोदर एक झाला, का ते आजारीच होते काय. मरण कधी येऊ शकते, कुठेही येऊ शकते. कुणाला पाण्यात मरण येऊ शकते, कुणाला जळून मृत्यू येऊ शकते, कुणाला आईच्या गर्भात मृत्यू येऊ शकते, कुणाला काम करायला गेला साप चावते मृत्यू येते, कुणाला विंचू चावला त्याच्यातही मृत्यू येऊ शकते. कोणी काहीच देणं ना घेणं, रस्त्यानं चाललंय वॉकिंग करायला आणि बाहेर पाठीमागून कोणीतरी आलं आणि उडवलं आणि मेले. घडतात की नाही अशा घटना, तुम्ही पाहत असाल टीव्हीवर. आणि म्हणून मरणही आपल्या वाट्याला येऊ शकते. ही तिसरी गोष्ट स्मरणात ठेवा म्हणाले भगवान बुद्ध. कोणाच्या वाट्याला येत नाही बघा, तुम्ही लक्षात ठेवा. म्हातारपण स्मरणात ठेवा म्हणाले भगवान की आपण म्हातारे होणार आहोत. आजारपण स्मरणात ठेवा म्हणाले भगवान की आपण आजारी पडणाऱ्यांपैकी आहोत. तिसरी गोष्ट आपणही मरणाऱ्यांपैकी आहोत. जरी किती लोकांच्या अंतिम संस्काराला आपण गेलो तर एक दिवस असा येते, स्मशानभूमी तीच, स्मशान जोगी तोच, लाकडं तिथचेच, फक्त ते प्रेत बदललेलं असते, बॉडी बदललेली असते. बघा ही सत्यता आहे. हे जरी आपल्याला वेगळं वाटत असेल तर ही सत्यता आहे. आपण तिथे असतो आणि लोक आपल्यासाठी कोणी अश्रू ढाळते तर कोणी म्हणते बा चला जाऊ मौतीला, जाऊन असू उभं राहते, असं नव्हतं करायला पाहिजे, तसं नव्हतं करायला पाहिजे, असं तसं, मग मोठ्या मोठ्या गोष्टी करतात. मोठ्या मोठ्या गोष्टी करणारे जाणारेच आहेत भगवंत म्हणाले. म्हणून मरण हे स्मरणात ठेवा की आपण मरणाऱ्यांपैकी आहोत. आणि जर मरणाऱ्यांपैकी आहोत, जर मरणाऱ्यांपैकी आपणही आहोत, जर आजारी पडणाऱ्यांपैकी आपणही आहोत, जर म्हातारे होणाऱ्यांपैकी आपणही आहोत, तर मग हा अहंकार कशा पाहिजे, ईर्ष्या कशा पाहिजे, द्वेष कशा पाहिजे, आहे का नाही. ह्याचं कधी उत्तर शोधलं आपण. शोधत नाहीत लोक. शोधतात काय नाही, गाठी मारूनच ठेवायच्या पक्क्याच अशा, सोडायचीच नाही. मी कशाला माफी मागू म्हणते, मी कशाला लहानपण घेऊ नको, नको बापा घेऊ, असे वाकडे डोळे करूनच जाते. मग आईचा प्रसन्न आई काय म्हणे, मी गेलो तर चालते म्हणजे. कोणाला असं वाटलं पाहिजे, हकीकतमध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो, असं वाटलं पाहिजे की काही हरकत नाही, आपलं सगळं कर्तव्य पार पडलंय, भगवंतानं सांगितलं मृत्यू येणार आहे, आपण मृत्यू मरणार आहे. आपण म्हणलो नाही म्हणलो तरी मरणारच आहे ना, तर मग जाताना प्रसन्न चित्तानं जायला काय प्रॉब्लेम आहे. गाठी सोडून गेलो पाहिजे ना. माफी मागा, तुम्ही माफ करा, माफी मागा पण आणि माफही करा. माफी मागायलाही शिका आणि माफ करायलाही शिका. कारण कधी कधी आपणही चुकतो आणि दुसरेही चुकतात आणि चुकणाऱ्यांची काही वय नसते, असं काही
कायद्यात लिहून ठेवलंय बापा, हे लय वयस्कर झालेत, लय शिकलेले आहेत, लय ज्ञानी आहेत, लय लोक ओळखतात, लय पदविदा आहेत, लय मोठी नोकरी आहे आणि हे चुकत नाही. असं आहे का गणित? बापा राजा चुकते, चुकत नाही का राजा? राजा चुकते. राजामुळे तर लोक लय परेशान असतात. तुम्ही आजूबाजूला पाहत असाल तर राजामुळे लोक परेशान असतात. आणि म्हणून जर मरणारे आहोत तर भगवान म्हणाले ध्यानावर या, ध्यान करा, शील पालन करा, मंगल मैत्री करा, एकमेकांना प्रेम द्या, आपुलकी द्या, जिव्हाळा द्या, परोपकार करा, दान पुण्य करा, विहारात जात राहा, समाजात जात राहा, धम्मदेशना ऐकत राहा, बाबासाहेबांचं काम करा, बुद्धाच्या सांगण्यानुसार धम्मोपदेशानुसार अनुसरण करा, अनुकरण करा, शील पालन करा. हेच तर जीवन आहे. आनंदाने जगता आलं पाहिजे. कोणी हात धरत नाही आपले आनंदाने जगण्यासाठी. धरते का कोणी? तुम्हाला कोणी म्हटलं का आजपर्यंत विहारात जाऊ नका म्हणून? जे म्हणणारे असतील ते गेलेले आहेत. मग समजा कामातून गेलेले लोक जे असतील तेच म्हणतील की विहारात जाऊ नको, कोणाच्या आईला, कोणाच्या पत्नीला, कोणाच्या भावाला, कोणाच्या पतीला किंवा अजून कुणाला तरी. कारण विहारात जाणं, ध्यानाला जाणं हे आपलं जीवन, आपल्या जीवनाचा उद्धार करणं आहे ना. आणि म्हणून किती गोष्टी झाल्या? 3 गोष्टी झाल्या स्मरणात ठेवण्याच्या. आता चौथी आणि 5वी कोणती सांगितली भगवंताने? भगवान म्हणाले चौथी गोष्टी कायम स्मरणात ठेवा. प्रिय वस्तू किंवा प्रिय व्यक्ती आपल्यापासून दूर निघून जाऊ शकते. जाऊ शकते की नाही? आता प्रत्येकाला आपल्याला आई असते. बऱ्याच जणांच्या आया गेलेल्या असतात की नाही? कोणाचे वडील असतात, गेलेले आहेत ना. आजोबा, आजी, पंजोबा गेलेले आहेत ना. प्रिय व्यक्ती पण आपल्याला सोडून जाऊ शकतात. आपण कोणाचे प्रिय आहेत? आपण कधी कधी अगोदर जातो, नाही तर आपलं कोणी प्रिय आहे तर ते आपल्याला सोडून अगोदर जाते. ही सत्यता आहे जीवनाची की प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून जाऊ शकते. मग ते कशी जाऊ शकते? त्या प्रिय वस्तू व्यक्ती पण आणि वस्तू पण सांगितली. वस्तू कशी? तर आज ज्याला आपण मी माझं माझं म्हणतो, घरदार, प्रॉपर्टी, पैसा, चाब्या बिब्या माझ्याकडे ठेवा, माझ्याकडे ठेवा, माझ्याच पिशवीत ठेवा, माझ्याच जवळ ठेवा, लग्नाला चालू, चाबी माझ्याकडेच राहू द्या बापा, घर लुटून. घरातलेच लोक लय परेशान लोक. एक दिन आता है चाबी दूसरे के पास निकाल. चाबी कोण जाळते? जाळते का? पिशवी कोण जाळते? जाळते का? जाळत नाही. पैसे कोण जाळ? पैसे काढून ठेवा, कानातलं काढून ठेवा, गळ्यातलं काढून ठेवा आणि माती असलेला एक मणी पानात घाला, तोंडात ठेवा म्हणते, फुकून द्या म्हणते. का खरं की खोटं म्हणते? बापा हेच खरं आहे. भगवंताने सांगितलं ना, हेच खरं आहे जीवनाचं. भगवान बुद्ध म्हणाले या गोष्टीला समजून घ्या की आपल्या जवळ किती प्रिय काही असेल, माणूस असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, सून असेल, आई असेल, वडील असेल, आजी आजोबा कोणी असेल, किंवा कोणते पैसा आदला, दौलत, धन, श्रीमंती, घरदार, किंवा आपल्या शेतीवरती, सातबाऱ्यावरती आपलं नाव राहते का कायम? आपल्या पंजोबाचं नाव होतं कधीतरी शेतकरी जर आपण असेल तर. आता आपलं आहे. आज आपलं याचा अर्थ असा नाही की परमनंट आपलंच आहे. आपण गेले की 10 दिवसांनी वाटण्या सुरू होतात. तुमच्याकडे होतात का नाही? बापा लगेच वाटण्या सुरू, कशाची पण. हो, एका घराचे 2 घरं, 2 असतील तर 2, 3 असतील तर 3, नाही तर त्याच्याहून मारामाऱ्या. लोक दूर कशासाठी जातात? कशामुळे जातात एकमेकांपासून? श्रीमंती, प्रॉपर्टी, भाऊ भावात नाही, मायबाप लेकरं मायबापात नाही, बायकोचा नवरा नाही, नवऱ्याची बायको नाही, श्रीमंतीमुळे, पैशामुळे. ही परिस्थिती आहे सगळीकडे, आहे का नाही? काही अपवाद लोक त्याला. आणि म्हणून भगवंताने सांगितलं की स्मरणात ठेवावी चौथी गोष्ट की प्रिय वस्तू, प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून निघून जाऊ शकतात. आणि चौथी गोष्ट सांगितली भगवंताने, ती कायम लक्षात ठेवावी. ती म्हणजे की कर्माचा विपाक आहे. कर्माचा विपाक आहे. जे पेरल्या जाते ते आज ना उद्या, उद्या ना परवा, परवा ना तेरवा उगवणार म्हणजे उगवणार. फरक एवढाच आहे की आंब्याची कोय जर लावली तर 6 महिन्यांना आंबा काही येत नाही. पण गहू जर कधी पेरला 3 महिन्यात गहू येते, 4 महिन्यात येईल, 5 महिन्यात येईल. येते की नाही? केळीचे झाडं लगेच लवकर येतात. काही झाडाला फळं फुलं लवकर येतात आणि काही झाडांना फळं फुलं उशिरा येतात. काही झाडं 12माही असतात. काही झाडं ऋतूनुसार येतात. जसे आंबे, आता फ्लोर आला ना आंब्याला, पुन्हा पुढच्या वर्षी येते. तर कर्माचं पण असंच आहे. काही कर्मांचा परिणाम तात्काळ आहे लगे, आणि काही कर्म हळूहळू फळ देतात. तर काही कर्म जवानपणात बिघडलेलं काम असेल, म्हातारपणात फळ देते. मग बघा तुम्ही,
घराघरात कोणते कर्म असो, ते वर्तमान जीवनामध्ये जे कोणतं कर्म करतो त्याचा परिणाम आहे म्हणजे आहे. आणि जगामध्ये अशी कोणती ताकद नाही की गहू पेरला आणि कोणाच्या तरी शापानं कोणाच्या तरी वरदानानं त्याची ज्वारी झाली. जे कर्म करत राहील तो मी तुम्ही यांनी कोणी असो, कर्माचा परिणाम आहे. भंतेजीने आताच गाथा सांगितली, भगवंताचं वचन आहे, कर्मच बंधू, कर्मच माता, कर्मच पिता, कर्मच नातेवाईक, कर्मच वारस आहे म्हणाले भगवान बुद्ध. आणि त्यामुळे कर्म करताना या वाचेचा वापर कसा करतोय, या मनाचा वापर कसा करतोय आणि या शरीराचा वापर कसा करतोय हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. यामुळे सगळ्या गोष्टी बिघडतात आणि सुधारतात. हे चांगलं तर सारं जग आपल्या जवळ येईल, घरातले बाहेरचे सगळे. आणि हे जर बरोबर नाही तर आपले दूर जातात आणि दूरचे तर दूरच गेलेले असतात. जातात का नाही? घरात राहत नाही याच्यामुळं. म्हणून माय बापू दादा काकू माय म्हणून जगावं लागते बापा तुमच्या वयात. नाही तर भाकरे भेटत नाही, औषधही नाही, तुम्हीच बनवलेलं घर म्हणते वा घराच्या बाहेर. तुम्हाला नाही बापा, तुम्ही तर लय चांगले. पण जगामध्ये अशा प्रकारचे कितीतरी लोक आहेत की त्यांच्या वाट्याला अशी वेळ येऊ शकते. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतोय ह्या पाचही गोष्टी शॉर्टमध्ये बोलतोय मी, वेळ नसल्यामुळे. ह्या 5 गोष्टी कायम स्मरणात ठेवा म्हणाले भगवान बुद्ध. आणि ह्या 5 गोष्टी कायम स्मरणात ठेवून काय करा तर भगवान म्हणाले प्रामाणिकपणे धम्माचं आचरण करा. शील पालन करत राहा, ध्यान करत राहा, दान पुण्य करत राहा. जर प्रामाणिकपणे शील पालन धम्माचं आचरण केलं तर त्याचा फायदा आहे, अन्यथा जीवनामध्ये त्याचा फायदा होत नाही. केवळ हात जोडले आणि लय मेणबत्त्या लावल्यात आणि लय अगरबत्त्या लावल्यात आणि लय फुलं ठेवलेत आणि रोजच, आणि मन लयच गढूळ, मन गढूळच्या गढूळच ठेवले आणि नुसतीच अगरबत्ती लावणं सुरू आहे लोकांना. आता आजूबाजूला पाहिलं, मन गढूळच्या गढूळ आणि लय दिवे लावणं सुरू राहते लोकांचं. बघा संध्याकाळी सकाळी तुपाचा दिवा आणि कशाचा दिवा. अरे त्यानं काय होईल हो, दिवा तर बाहेर लावलाय, इकडचा दिवा लावा तर खरं आहे. आतमध्ये अंधारच अंधार आणि बाहेर लावलाय उजेड. समजा आता या रूम मध्ये अंधार आहे, आता रात्रीला अंधार होईल का नाही? लाईट आणलाय एक दुकानावरून, अंधार पडलाय आणि तो लाईट लावलाय बाहेर आणि दरवाजा लावून घेतलाय, उजेड कुठे पडेल? आणि अंधार कुठे आहे? कुठे लावायला पाहिजे होता? लावलाय कुठं? फायदा आहे काही त्याचा? लोक तसंच करतात. लोकांना वाटते बापा हे काही बाकीचं, हे महत्वाचंच आहे, हे श्रद्धा वाढवते माणसाची. याचा अर्थ असा नाही की हे करून हे सगळं केलंच पाहिजे, पण हे करत असताना आतून बाहेरून केलं पाहिजे. ह्याला पण निर्मळ केलं पाहिजे ना. ह्याला निर्मळ केलं तर हे निर्मळ होईल, याला निर्मळ केलं तर हे निर्मळ होईल, ह्याला निर्मळ केलं तर जीवन निर्मळ होईल ना. आणि लोक मग म्हणतील, कोणती आपल्यात काही नाव ठेवणार नाही, आपल्याला जवळ करतील, आपल्याला चांगलं म्हणतील. आणि जे समजा स्वतःच वाईट आहेत तर ते बापा वाईट, चांगल्याला वाईटच म्हणतात, त्याला औषध नाही. काही औषध आहे का? आता यांनाही नाव ठेवतील, यांचं काय खरं आहे म्हणतील, त्यांनाही नाव ठेवतील, तुम्हालाही नाव ठेवतील. आता होते कधी कधी असं की चांगल्याला लोक जास्त त्रास देतात. ज्या झाडाला फळ लोक त्याच झाडाला दगड मारतात, ज्याला फळच नाही त्याला दगड मारतील काय? म्हणून त्रास कोणाला होते? चांगल्यालाच होते. पण केव्हा होते? त्याला थोडाफार होते या इथे. पण जे वाईट आहे का नाही, चांगल्याला त्रास देणार, जेव्हा त्याला त्रास सुरू होते तेव्हा पळता भुई कमी पडते आणि त्याचं 3-13 वाजतात आणि मग डोळे उघडतात आणि मग म्हणते मी हे करू का ते करू का, हे करू का ते करू. तेव्हा काही करा, तेव्हा काही उपयोग होत नाही. आणि म्हणून ह्या 5 गोष्टी स्मरणात ठेवाव्यात. आईचं मन मजबूत आहे त्यासाठी मी बोललो आहे आणि वेळ कमी असल्या कारणाने अधिक बोलत नाही मी. पुन्हा आपल्या त्या परिषदेमध्ये धम्मदेसना होणारच आहे. पूजनीय दोन्ही भंतेजी या ठिकाणी बोलले. मलाही आनंद झाला इथे येऊन तुमच्या सर्वांना भेटून. बऱ्याच लोकांची इच्छा होती इथे आलेल्या पण की आमची भेट व्हावी, म्हणजे भंतेजींची भेट व्हावी, धम्मदेसना ऐकायला मिळावी. तेव्हा तुम्ही इथे आलात, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहतो आहे. निश्चितच तुम्ही सगळे असेच आनंदी राहा बापा. आणि आनंदी राहायचं असेल तर धम्मदेसना ऐकत राहा, बुद्धाची वाणी ऐकत राहा. बुद्धाची वाणी ऐकत राहिली तर आनंदीच राहाल. निश्चितच भंतेजींच्या संपर्कात तुम्ही आहात, तुम्ही आनंदी राहाल, खुश राहाल. यासाठीची तुम्हा सर्वांच्या प्रति भिक्षू संघ मंगल मैत्री करतो आहे. आणि या माझ्या धम्मदेसनेला मी इथे पूर्ण विराम देतो. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन
सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। The great happiness. बुद्धं